तर ड्रायव्हर भावानं 2 दिवसानंतर गाडी मनालीमध्ये भरायला लावलेली. मनालीमधनं भरली. आलो पुढं बघा, मनालीमधनं पुढं आलो सिटीमध्ये ट्रॉफिक काय ढीगभर ट्रॉफिक लागला आहे. तर ट्रॉफिकमधनं कधी निघायचं. आलो तसंच ट्रॉफिक बंद म्हटलं सुट्टी द्यायचं नाही. आता पुढं आलो, कन्याकुमारी हायवे लागला. हायवेवरनं आलो हैदराबाद रोड पकडून. म्हटलं हळूहळू जायचं, आता काय सुट्टी द्यायचं नाही. पुढं आलो बघा तसंच. पुढं आलो महाराष्ट्र आलं तर उन्हाळी कागल टोल नाक्याला फुल ट्रॉफिक. काय रात्रीचं काय जाम झालं तर काय माहीत. काल संडे असल्यामुळे फुल ट्रॉफिक जाम झालता. मग ड्रायव्हर भाऊ एक मित्र आलता. दोघं मी जेवणला जेवाय थांबलो. मस्तपैकी जेवण वगैरे केला. मस्तपैकी पुढं आलो किन टोल नाक्याला. म्हटलं चहा घेऊया जरा मस्तपैकी. चहा वगैरे दोघं घ्याय थांबला. चहा वगैरे घेतला. आता म्हटलं चहा वगैरे घेऊन निघूया भावा. म्हटलं वेळ तर झाला आहे. तिथनं निघालो बा पुढं. आलो हळूहळू म्हटलं पुढं. रात्रभर गाडी मारली. सकाळी आलो पुण्यात काय ट्रॉफिक काय म्हटलं सकाळी इथं पण सुटना झाला आहे. ट्रॉफिक कसं तर म्हटलं पास करून यायचा. आलो ट्रॉफिकमध्ये हळूहळू तसंच पुढं आलो. आता म्हटलं काय फोन एक येत होता, हे काय ट्रॉफिक सुटणार नाही, जाऊन खाली करायला. ड्रायव्हर भावानं सकाळी लावली बघा गाडी खाली खाली एकदा करायला लावली. तिकडे गाडी खाली झाली तर निघालो बघा सकाळी गाडी लोड करायला. कसा रोड जरा मोकळा होता. म्हटलं पळूया जरा गाडी. म्हटलं तळेगावला गाडी भरायची होती. चाललेलो फास्ट जाऊया म्हटलं. पहिला गाडी लोड करायचं आहे आणि निघायचं आहे. कसं वाटलं ब्लॉग भावानो. लाईक शेअर कमेंट फॉलो करा ड्रायव्हर भावानो.